हॅलो, गुड मॉर्निंग सगळ्या विद्यार्थी मित्रांनो. आपण स्टॅटिस्टिक नावाचं 10वीचं शेवटचं प्रकरण सुरू केलं होतं आणि अतिशय महत्त्वाचं असणारं प्रकरण आपण बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलं आहे. आजही सांगतो, अतिशय महत्त्वाचं असणारं हे प्रकरण. आज आपण ह्या प्रकरणाचं चौथं लेक्चर त्या ठिकाणी कव्हर करतोय. इथे लेक्चर नंबर 4 आपल्याला आज पाहायचं आहे आणि ह्या लेक्चर नंबर 4 मध्ये आपल्याला काय शिकायचं आहे तर मोड नावाची जी कन्सेप्ट आहे ती शिकायची आहे. परीक्षेला एक 3 मार्काचा प्रश्न मोड नावाच्या कन्सेप्टवर हमखास येत असतो आणि ही कन्सेप्ट अतिशय सोपी आहे. मोड कशाला म्हणतात, कोणत्या क्लासला म्हणतात हे आपण अगोदरच्या म्हणजे पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो. जरा आठवूया. कारण मोड म्हणजेच काय, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असणारा जो क्लास असतो दिस इज कॉल्ड ॲज मोड. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, ज्या क्लासची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असते त्याच क्लासला मॉडल क्लास असं. आता 3 मार्काचा परीक्षेमध्ये क्वेश्चन तुम्हाला जर सोडवायचा असेल तर आजचं लेक्चर तुम्हाला करावंच लागेल. ह्याच्यावर परीक्षेला 3 मार्काचा हमखास असणारा क्वेश्चन, व्हेरी इम्पॉर्टंट असणारा हा टॉपिक आहे. हे सगळ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे. क्लिअर. नेक्स्ट, आता मग आपल्याला मोडमध्ये काय काय शिकायचं आहे तर ह्या ठिकाणी मोडचा फॉर्म्युला सगळ्यात महत्वाचा आहे. मेन आमचा मोडचा फॉर्म्युला महत्वाचा आहे. मोड काढण्यासाठीचा हा फॉर्म्युला एल काय, मोड इज इक्वल टू एल प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू एच. हे गोंधळात पडतात मुलं. फॉर्म्युला लक्षात ठेवायचा कसा, अजिबात अडचण नाही. फक्त फॉर्म्युला लक्षात ठेवा, 3 मार्क मिळतात. आता नेमकं मास्तर एल म्हणजे काय, F1 म्हणजे काय, F0 म्हणजे काय, एच म्हणजे काय. मग आता आपण अगोदर बेट्यांनो ते शिकूया. तर कसं शिकणार, एक छोटंसं एक्झाम्पल समोर घेऊया डिस्प्लेसाठी. नंतर क्वेश्चन आपल्याला सोडवायचे. पहा बरं, हा फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल दिलाय आणि ह्याचा आम्हाला मोड फाइंड करायचा आहे. मोड फाइंड करायचा आहे. मग आता ह्याचा मोड काढायचा असेल तर बघा, क्लास कंटिन्युअसच पाहिजेत. मोड काढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट क्लास कंटिन्युअस पाहिजेत. क्लास काय, 6 to 8, 8 to 10, 10 to 12, 12 to काय 14 आणि 42. क्लास कंटिन्युअस आहेत. क्लास कंटिन्युअस करायची गरज नाही, असतील तर करावे लागतात. क्लास कंटिन्युअस करायची पाळी येते त्यावेळेस आपण अशा पद्धतीने उभे कॉलम करायचे. हे 2 आहेत तर क्लास कंटिन्युअसचा आणखी एक वाढेल म्हणजे आपल्याला किती कॉलम करावे लागतात, 3. ओके, क्लिअर. नेक्स्ट पहा बरं, आता या ठिकाणी मग आता मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी शोधायची. ही नंबर ऑफ चिल्ड्रन म्हणजेच ही काय असते, फ्रिक्वेन्सी. ही काय आहे, फ्रिक्वेन्सी आहे. मॅक्झिमम ह्या ठिकाणी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 70 आहे आणि जी मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असते त्याच क्लास म्हणतात. इन दिस एक्झाम्पल पहा, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 70, देन 10 to 12 इज द मॉडेल क्लास. हा आमचा मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कसा निवडायचा, क्लिअर क्लिअर. ओके, मॉडेल क्लास निवडला. मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे, 70. मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 70 आहे आणि मग ह्याचा जो ह्याचा क्लास कोणता आहे, 10 to 12 आणि दिस इज क्लास इज नोन ॲज मॉडेल क्लास. आणि मग पहा, मॉडेल क्लास इज काय, 10 to 12 इज द मॉडेल क्लास. पुढे एक्झाम्पल घेणार आहेत. फक्त डिस्प्लेसाठी समोर सगळं असावं साठी फक्त हे सॉल्व एक्झाम्पल घेतलंय. आपल्याला प्रॅक्टिस सेट, सॉल्व एक्झाम्पल, प्रॉब्लेम सेट सगळंच घ्यायचं आहे. मग आता बघा, ह्याला म्हणतात मॉडेल क्लास झाला. आणि मॉडेल क्लास कोणता आहे आमचा,
10 to 12 आणि ह्याला म्हणतात लोअर क्लास लिमिट, ह्याला म्हणतात अप्पर क्लास लिमिट. लोअर क्लास लिमिट काय आहे 10, अप्पर क्लास लिमिट काय आहे ह्या क्लासची 12 आणि मग देअरफॉर एल म्हणजेच लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास. मॉडेल क्लास जो घेतलाय त्याचा लोअर क्लास लिमिट इज कॉल्ड ॲज, पहा या ठिकाणी एल ची व्हॅल्यू किती आली 10. येथे लक्षात एल किती आलंय, इथं सूत्रात नंतर किमती वगैरे टाकणार आहेत आपण. एल इज इक्वल टू किती येत आहे, एल इज इक्वल टू 10 येत आहे. एल म्हणजे काय, जो मॉडेल क्लास निवडलाय, मॉडेल क्लास काय निवडलाय 10 to 12 हा निवडलाय, ह्याची लोअर क्लास लिमिट 10 आहे. दिस इज कॉल्ड ॲज एल. नेक्स्ट पहा त्याच्यानंतर आम्हाला एच, मॉडेल क्लास कोणता आहे 10 to 12, ह्याच्या दोघातलं डिस्टन्स किती आहे, डिफरन्स किती आहे, दिस इज कॉल्ड ॲज क्लास विड्थ. आणि एच ची व्हॅल्यू 12 मधून 10 गेलं, 2चा डिफरन्स, म्हणजे ह्या ठिकाणी एच ची व्हॅल्यू किती आली, एच इज इक्वल टू आलं 2. लक्षात आलं असेल. या ठिकाणी एल मिळाला 10, एच मिळाला 12. नेक्स्ट आम्ही काढणार आहोत F1 मीन्स काय, फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास. फ्रिक्वेन्सी ऑफ मॉडेल क्लास, हा मॉडेल क्लास निवडला, याची फ्रिक्वेन्सी किती आहे 70, म्हणजे मॉडेल क्लासची फ्रिक्वेन्सी किती आली 70. नेक्स्ट पहा F0 म्हणजे मॉडेल क्लास आहे त्याच्या अगोदरची जी फ्रिक्वेन्सी असते, या फ्रिक्वेन्सीला, अगोदरच्या फ्रिक्वेन्सीला F0 म्हणतात. अगोदर प्रिसिडिंग F0 फ्रिक्वेन्सी ऑफ क्लास प्रिसिडिंग द मॉडेल क्लास. मॉडेल क्लास जो निवडलाय त्याच्या अगोदरच्या क्लासची फ्रिक्वेन्सीलाच काय म्हणतात, F0 असं म्हटलं जातं. मग काय आहे 58. त्याच्यानंतर F2 काय आहे, फ्रिक्वेन्सी ऑफ द क्लास सक्सिडिंग म्हणजे पुढचं, ह्याच्या पुढच्या क्लासची फ्रिक्वेन्सी 42. एवढं झालं आणि हे सगळ्या व्हॅल्यू फक्त हे सूत्र आहे ह्याच्यात टाकल्या आणि आपण अशा पद्धतीने सोडवू शकतो. सोडवणार आहेत आपण नंतर. ओके, मग एल मिळालं 10, एफ काय, F1 काय मिळालं, F1 इज इक्वल टू 70 मिळालं. नेक्स्ट F0 म्हणजे जो मॉडेल क्लास निवडलाय, मॉडेल क्लास निवडलाय त्याच्या अगोदरची फ्रिक्वेन्सी काय 58. ओके, त्याच्यानंतर F2 म्हणजेच काय, जो मॉडेल क्लास निवडलाय, मॉडेल क्लास आहे याच्या नंतरची जी फ्रिक्वेन्सी असते, दिस इज कॉल्ड ॲज F2. आणि इन दिस एक्झाम्पल 42 इज द काय F2. हे क्लिअर तुमचं झालं असेल. यस सर नो, कमेंटमध्ये सांगायचे. चला पट बोला, तुम्ही सांगायचंय. लक्षात आलंय का. आणि मग हा आमचा फॉर्म्युला आहे, मोड इज इक्वल टू काय फॉर्म्युला, एल प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 इंटू H. हा फॉर्म्युला ह्याच्यात किमती टाकायच्यात आणि आम्हाला एक्झाम्पल सोडवायचे. कसले एक्झाम्पल मोडचे सोडवायचे असेल तर हाच फॉर्म्युला पाठ काय पाहिजे, हा फॉर्म्युला सगळ्यांचा पाठच पाहिजे. मग हे अशा पद्धतीने सोडवलंय, पाहूत आपल्याला एक्झाम्पल सोडवायचे. नेक्स्ट पहा आता 6.3 मधले एक्झाम्पल आपण घेणार आहेत. 6.3 मध्ये बघा सगळे एक्झाम्पल हे मोड काढायचे. इथं सुद्धा काय काढायचे, मोड फाइंड करायचे. दुसरं एक्झाम्पल काय आहे, मोड फाइंड करायचे. तिसरं एक्झाम्पल मध्ये मोड फाइंड करायचे. चौथ्या एक्झाम्पल मध्ये सुद्धा काय फाइंड करायचे, मोड फाइंड करायचे. एकूण 4 एक्झाम्पल आम्हाला ह्या प्रॅक्टिस मध्ये शिकायचे. आणि याच्यापैकी एक उदाहरण परीक्षेमध्ये येतं, बोर्डाच्या पाठीमागच्या क्वेश्चन पेपर पहा. मोड आणि मीडियन ह्या दोन्हीपैकी एक हमखास उदाहरण आपल्या परीक्षेमध्ये आहे. मोड आणि मीडियन मधलं एक उदाहरण परीक्षेमध्ये सापडणारच आहे 100%. आता पहिला क्वेश्चन कडे आपण जाऊ. काय सांगितलंय बघा, ह्याच्यामध्ये काय सांगितलंय जरा शोध घ्या. काय टेबल दिलाय आणि तुम्हाला फाइंड काय करायचं, फाइंड मोड ऑफ द फॅट कंटेंट. मोड घ्या, कंटेंट फॅट कंटेंटचा मोड फाइंड करायचा आहे.
सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आम्हाला काढायचे काय हे लक्षात आलं, मोड फाइंड करायचा आहे. आता क्लास कंटिन्यूअस असतील तर क्लास कंटिन्यूअस करण्यासाठी नवीन काही करायची गरज नाही. इथं क्लास कंटिन्यूअस आहेत. इन दिस एक्झाम्पल क्लास आर कंटिन्यूअस, क्लास आर कंटिन्यूअस. मग क्लास कंटिन्यूअस असतील तर कंटिन्यूअस करायची गरज नाहीये. 2 to 3, 3 to 4, 4 to 5. ओके. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय? मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 80. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 80 आहे. आणि दिस क्लास इज नोन ॲज मॉडेल क्लास. हा तुमचा मॉडेल क्लास झाला. हा कोणता क्लास झाला? मॉडेल क्लास. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी वाला जो क्लास असतो, दिस क्लास इज कॉल्ड ॲज मॉडेल क्लास. हा झाला मॉडेल क्लास. पटपट पटपट लक्षात घ्या, हा मॉडेल क्लास झाला. ह्याची फ्रिक्वेन्सी असते, दिस इज कॉल्ड ॲज F1. ह्याला F1 म्हणतात. ह्याच्या अगोदरच्या फ्रिक्वेन्सीला F0 प्रेसिडिंग, F याच्या पुढचीला म्हणतात काय म्हणतात? F2 म्हणतात. ह्या गोष्टी क्लिअर झाल्या का? हा आहे आमचा मॉडेल क्लास. मॉडेल क्लास कोणता? 4 to 5 इज अ मॉडेल क्लास. याची जी फ्रिक्वेन्सी असते, दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज F1. त्याच्या अगोदरच्या फ्रिक्वेन्सीला F0, नेक्स्टला F2. हे क्लिअर तुम्हाला पाठ पाहिजेच. कुणाला काही अडचण आहे का? हे जर पाठ असेल तर तुम्हाला परीक्षेमध्ये अजिबात अडचण येणार नाही. मग काय मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी? सगळ्यात अगोदर आपण काय कोणती ओळ लिहिणार? मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे? कमेंट मध्ये सांगायचंय. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज किती आहे? 80. ही 80 मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे. आणि जर 80 मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी असेल तर त्याचा जो क्लास असतो त्याला मॉडेल क्लास म्हणतात. आणि मॉडेल क्लास इज 4 to 5. या ठिकाणी मॉडेल क्लास मिळाला 4 to 5. क्लिअर. मॉडेल क्लास झाला. आणि मॉडेल क्लासचं ह्या ठिकाणी मॉडेल क्लासची लोअर लिमिट असतं, त्याला म्हणतात L ची व्हॅल्यू काय आली? 4. मॉडेल क्लासची लोअर लिमिट इज कॉल्ड ॲज L. मिळालं. L तर फायनल झालं बेटांनो. नेक्स्ट H म्हणजे काय? फॉर्म्युला तुमचा पार्ट आहे. H म्हणजे काय? या दोघांचा डिफरन्स किती आहे? 1 आहे. डिफरन्स 1 आहे. नेक्स्ट F1 ची व्हॅल्यू F1 इज इक्वल टू 80. नेक्स्ट F0 ची व्हॅल्यू आहे 70 आणि F2 ची व्हॅल्यू काय आहे? 60 आहे. हे सगळं समोरासमोर दिलंय. एवढं माहीत असेल तर तुम्हाला मोड काढता येतो. त्याच्यानंतर आमच्याजवळ मोडचा फॉर्म्युला काय आहे हे आठवायला वेळ लागणार नाही. L इन स्क्वेअर ब्रॅकेट काय बोला? F1 मायनस F0 अपॉन वरचंच खाली फक्त 2 मल्टिप्लाय ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 आणि इंटू काय रे? H. आणि हा फॉर्म्युला आमचा पाठ आणि पाठच पाहिजे. फॉर्म्युला आठवतोय का? कमेंट मध्ये पटपट सांगायचंय. फॉर्म्युला सगळ्यांना आठवला असेल. क्लिअर. गोष्टी शोधल्या. त्याच्यानंतर फॉर्म्युल्यामध्ये किमती टाकूया. L ची किंमत काय आहे? कॅल्क्युलेशन करायचंय. L इज इक्वल टू काय आहे? 4 प्लस L मिळालं 4. F1 ची व्हॅल्यू F1 काय बोला? 80 मायनस F0 इज काय? 70. F0 70. त्याच्यानंतर ट्वाइस F1 ची व्हॅल्यू काय आहे? 80. नेक्स्ट मायनस इथं 70. नेक्स्ट F2 ची व्हॅल्यू 60 आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर फक्त कॅल्क्युलेशन आम्हाला करायचं आहे मल्टिप्लाय बाय H.
सॉरी याची व्हॅल्यू किती आहे 1. कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन आपल्याला सगळ्यांना या ठिकाणी करायचं आहे. कॅल्क्युलेशन आम्ही करणार 4 प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट बोला 80 मायनस 70. 80 मायनस 70 सबस्ट्रॅक्शन सांगायचं आहे मास्तरला. चला सबस्ट्रॅक्शन पटपट. सबस्ट्रॅक्शन आलं 10 बरं 10 तर मिळालं 10. इथं आलं सॉरी इथं 80 आहे हां. इथं 82 जा 160 मायनस यांचं काय आलं, यांची मायनस मायनस सबस्ट्रॅक्शन होईल. सबस्ट्रॅक्शन किती होईल पटपट पटपट सांगायचं. ह्यांची बेरीज वजाबाकी काय होईल, बेरीज वजाबाकी 130 आणि मल्टिप्लाय बाय काय 1 आहे. इथपर्यंत सगळ्यांचं क्लिअर. आता नेक्स्ट काय झालं 4 प्लस इथं 10 अपॉन इथं आलं 30 आणि मल्टिप्लाय बाय किती रे 1. 1 मल्टिप्लाय केलं तेच येईल. कॅल्क्युलेशन करायचं आहे. कॅल्क्युलेशनमध्ये इथं काय होईल सांगा 4 प्लस ह्या 0 गेला 1/3 हे आमचं ह्या ठिकाणी अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन आम्हाला करायचं. पहा हे कॅल्क्युलेशन आम्ही करणार आहोत. मग कॅल्क्युलेशन कसं करायचं याचं कॅल्क्युलेशन करा अगोदर साईडला. 1/3चं कॅल्क्युलेशन काय 1/3 पहा काय 0 घेतला इथं मग 0.3 9 जा 3 जा 9 पहा 3 जा किती 9. नेक्स्ट परत 1 3 जा अशा पद्धतीने तुम्हाला मिळणारे शोध घ्या. काय मिळणार आहे बघा उत्तर आमचं इथंच फायनल होणार आहे. उत्तर फायनल होणार आहे इज इक्वल टू 4 प्लस काय आलंय भाक्कार आलाय 0. किती 333 आणि मग कॅल्क्युलेशन करा या ठिकाणी 4.33 हे झालं पर्सेंटेज. काय झालं मोड इज इक्वल टू हे फायनल आणि फायनल आन्सर आमचं झालं आहे. या ठिकाणी ह्या फॅटचा मोड किती आला शोध घ्या. जे आम्हाला कॅल्क्युलेशन करायचं सांगितलं होतं ह्या फॅटचा कंटेंट किती आला, त्या फॅटच्या कंटेंटचा मोड आलाय किती आलाय 4.33. समजलं असेल यस बोला. तुम्ही यस सांगितलं तर आम्हाला पुढच्या गोष्टी करता येतात. समजतंय का नाही पुढे जाता येतं. यस यस चला सुंदर छान उत्तर देत आहे. छान कमेंटला लाजायचं नाही. काय बिघडतंय कारण आपण ज्यावेळेस कमेंट करत असतो त्यावेळेस आपण ते लेक्चर पाहत असतो. आपलं त्या लेक्चरकडे कॉन्सन्ट्रेशन असतं असं मास्तरला वाटतं आणि खरोखर कमेंट करत राहिल्यानंतर लक्ष आहे असंच जाणवतं आणि आपलं कॉन्सन्ट्रेशन त्या लेक्चरकडं त्या ठिकाणी राहू शकतं. पहिला क्वेश्चन झाला त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन पहा. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहतोय. इलेक्ट्रिसिटी यूजचा एक चार्ट दिलाय आणि मोड काढायचा आहे. फाइंड द मोड ऑफ इलेक्ट्रिसिटी. इलेक्ट्रिसिटीचा मोड काढायचा आहे. मग मोड काढायचा असेल तर सगळ्यात अगोदर क्लास कंटिन्युअस आहेत का 0 to 20 20 to 40 सगळे क्लास कंटिन्युअस आहेत. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा क्लास कंटिन्युअस पाहिजेत. आर कंटिन्युअस. नेक्स्ट कंटिन्युअस क्लास असेल तर डोकं चालवायची गरज नाही. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी शोधायची. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी शोधा. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीज बोला पटपट पटपट. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय बोला. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे 100. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 100 आणि मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीचा जो क्लास असतो दिस इज कोणता क्लास मॉडल क्लास.
हा झाला आमचा मॉडेल क्लास. मग देअरफॉर मॉडेल क्लास इज इक्वल टू काय? मॉडेल क्लास इज 60 to 80. हे लक्षात आलं पाहिजे. मॉडेल क्लास शोधल्यानंतर बाकीच्या गोष्टी आम्हाला हळूहळू शोधायच्या आहेत. मॉडेल क्लास तर फाइंड केला बेट्यांनो, मॉडेल क्लास काढला. मग मॉडेल क्लास काढल्यानंतर या फ्रिक्वेन्सीला म्हणतात F1, याला म्हणतात F0, इसको बोलते F2. ह्या गोष्टी लक्षात आल्या पाहिजेत. मॉडेल क्लास 60 to 80, त्या मॉडेल क्लासची जी फ्रिक्वेन्सी आहे दिस फ्रिक्वेन्सी इज कॉल्ड ॲज F1. नेक्स्ट अगोदरच्याला F0, पुढच्याला सक्सिडिंगला F2. आता या ठिकाणी L शोधायचं. L शोध घ्या. L आम्हाला फॉर्म्युला माहित आहे. फॉर्म्युला काय? मोडचा फॉर्म्युला मोड इज इक्वल टू फॉर्म्युला L प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट काय? F1 मायनस F0 अपॉन काय? ट्वाइस ऑफ F1 मायनस F0 मायनस F काय रे 2. आणि ह्याला सगळ्याला कशानं मल्टिप्लाय करायचंय दिसत नाही म्हणून इथं मल्टिप्लाय बाय H. हा फॉर्म्युला आहे आमचा फॉर्म्युला ह्या ठिकाणी तुम्हाला मिळेल. इथे लक्षात फॉर्म्युला तुमचा पाठ पाहिजे. जरासा परत लिहूया म्हणजे पाठ होईल. फॉर्म्युला परत लिहूया. मोड इज इक्वल टू L इन ब्रॅकेट इन स्क्वेअर ब्रॅकेट बघा. इन स्क्वेअर ब्रॅकेट काय रे? F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 आणि इथं मल्टिप्लाय बाय H. हे फॉर्म्युला आहे आणि फॉर्म्युल्यावरून ह्या गोष्टी इथं आम्हाला लिहायच्यात. फॉर्म्युला पाठ असेल तर L ची किंमत सांगा. L इज इक्वल टू काय? L ची किंमत मॉडेल क्लास जो आहे त्याचं लोअर क्लास लिमिट L इज इक्वल टू 60 झालं. H म्हणजेच काय? H म्हणजे क्लास विड्थ. मॉडेल क्लासची क्लास विड्थ सांगा. डिफरन्स किती आहे? 10. H मिळालं. त्याच्यानंतर काय रे? F1 ची व्हॅल्यू F1 बघा. F1 किती आहे? 100 आहे. F1 मिळालं. नंतर काय रे? F0 ची व्हॅल्यू किती आहे? F0 आहे 70 आणि त्याच्यानंतर F0 70 मिळाला. नेक्स्ट F2 ची व्हॅल्यू काय आहे? F2 आहे 80. ह्या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यानंतर आम्हाला काय करायचंय? या सगळ्या गोष्टी माहीत झाल्यावर फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युल्यामध्ये फक्त व्हॅल्यू सबस्टिट्यूट करायच्यात, बाकी काहीच नाहीये. फॉर्म्युला मोडचा फॉर्म्युला समोर लिहिलाय आपण. मोड इज इक्वल टू L ची व्हॅल्यू 60, व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय 60 प्लस L ची व्हॅल्यू इथं फक्त व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करतोय. मोडचा फॉर्म्युला हा आमचा फॉर्म्युला आहे 60 प्लस काय? 60 प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट काय? पटपट उत्तर. F1 ची व्हॅल्यू काय आहे? F1 100 मायनस F0 काय आहे? 70. F0 70. त्याच्यानंतर ट्वाइस F1 100 मायनस F0 70 मायनस F2 ची व्हॅल्यू 80 आहे. F2 आहे 80 आणि इथपर्यंत सगळं क्लिअर झालं. आणि मल्टिप्लाय बाय काय? 10. मल्टिप्लाय बाय 10 याची व्हॅल्यू. ह्या सगळ्या व्हॅल्यू फक्त सबस्टिट्यूट केल्या, बाकी काही केलं नाही. आता आम्हाला सोल्युशन फाइंड करायचं. 60
प्लस सबस्ट्रॅक्शन काय होईल, बट 100 मायनस आलं 30 अपॉन, उत्तर द्यायचे कमेंट मध्ये, इथं आलं 200 मायनस ह्या दोघांची वजाबाकी करा पटपट पटपट, 150 आली आणि मल्टिप्लाय बाय किती, मल्टिप्लाय बाय 10. इथपर्यंत क्लिअर. कॅल्क्युलेशन करायचंय 60 प्लस इथं किती होईल 30 यांचं सबस्ट्रॅक्शन बोला, सबस्ट्रॅक्शन काय झालं 50 आणि मल्टिप्लाय बाय 10. कॅल्क्युलेशन आता आम्हाला करायचंय. कॅल्क्युलेशन मध्ये काय होईल शोध घ्या. इथं आहे 60 प्लस काय झालं, 0 गेला 0 गेला, राहिलं किती, पटपट पटपट आन्सर द्यायचंय. आन्सर तुम्हाला पटपट सांगायचंय. चला किती राहिलंय बोला पटपट पटपट. काय होईल, सॉरी 1 मिनिट काहीतरी गोंधळ, अरे सॉरी एच आहे, एच किती आहे, एच 20 आहे. एच मी म्हणतोय कुठेतरी काहीतरी राहिलंय. एच किती आहे 20 आहे. एच किती आहे 20. गुड सुपर. एच आहे 20 आणि इथं काय 20 आहे एच. आणि मग 0 गेला 0 गेला, इथं काय उरलं 60 अपॉन 5, 60 अपॉन 5. कॅल्क्युलेशन करूया, इज इक्वल टू 60 प्लस इथं 5 एक 5, इथं आलं प्लस आलं 12 आणि मग मोड इज इक्वल टू काय आलं बघा या ठिकाणी 72. म्हणजे मोड किती आलं, मोड इज इक्वल टू किती आलंय 72. हा आमचा मोड मिळालाय. युनिट 72 युनिट काय झालं मोड. फायनल एक्झाम्पल नजर ह्या ठिकाणी आमचं राहिलं होतं, म्हणजे वजाबाकी करण्यात रनिंगमध्ये थोडं डिस्प्ले चमकला त्याच्यामुळं आमची सबस्ट्रॅक्शन राहिलं 80 मायनस 100. ह्या दोघांची वजाबाकी किती आहे, यांची वजाबाकी एंट्री 80 मायनस 60. ओके चला पटपट 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 पटपट. सबस्ट्रॅक्शन कॅल्क्युलेशन कधी कधी लिहिण्यात नकळ चूक होऊ शकते. लक्षात आला असेल तर पुढचा क्वेश्चन. चला पुढचा क्वेश्चन काय, टेबल दिलाय आणि आम्हाला परत मोड काढायचा आहे. क्लास कसे आहेत, कंटिन्यूस आहेत. चला पटपट. क्लास कंटिन्यूस असेल तर मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी ही द मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीला काय म्हणायचं, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी किती आहे बोला पटपट. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज काय आहे 35 आणि मग दिस क्लास इज कॉल्ड ॲज मॉडेल क्लास. हा झाला आमचा मॉडेल क्लास. मग नेक्स्ट काय लिहिणार, देअरफॉर मॉडेल इज काय, मॉडेल क्लास 9 to 11 इज द मॉडेल क्लास. हे झालं मॉडेल क्लास लिहिलं. त्याच्यानंतर आम्हाला माहिती आहे या फ्रिक्वेन्सीला म्हणतात F1, त्याच्या मागचीला म्हणतात F0, याला म्हणतात काय F2. हेही क्लिअर. मग आता आम्हाला फॉर्म्युला मेन महत्वाचा आहे. फॉर्म्युला आम्हाला आला पाहिजे. मोडचा फॉर्म्युला काय आहे पाहूया. मोडचा फॉर्म्युला बघा. मोडचा फॉर्म्युला तुमच्या जवळ आहे. मोड इज इक्वल टू काय L प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट काय F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 आणि मल्टिप्लाय बाय काय रे H. हा फॉर्म्युला आहे. बट आम्हाला या सगळ्या व्हॅल्यू शोधाव्या लागतील. L म्हणजे काय, L इज द
लोअर क्लास लिमिट ऑफ मॉडेल क्लास. मॉडेल क्लासचं लोअर क्लास लिमिट. मग एलची व्हॅल्यू काय आहे 9. एल मिळालं 9. ह्या दोघातला डिफरन्स बोला. 11 आणि 9 मधला डिफरन्स. 11 आणि 9 मधला डिफरन्स बोला 2. 11 मायनस 9 किती आलं 2 मिळालं. त्याच्यानंतर F1 ची व्हॅल्यू तुमच्या जवळ आहे. F1 किती आहे 35 मिळालं. F0 ची व्हॅल्यू तुमच्या समोर आहे. F0 20 आहे. त्याच्यानंतर F2 ची व्हॅल्यू 18 आहे. आणि या सगळ्या व्हॅल्यू फक्त सूत्रामध्ये सबस्टिट्यूट करायच्यात. म्हणजे मोड इज इक्वल टू काय येईल हे लक्षात घ्या. एल ची व्हॅल्यू आहे किती 9. L9 प्लस स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये F1 ची व्हॅल्यू 35. नेक्स्ट त्याच्यानंतर F0 काय 20. त्याच्यानंतर खाली काय रे खाली बघा 2 इंटू 35 व्हॅल्यू सबस्टिट्यूट करतोय -20 मायनस F2 ची व्हॅल्यू समोर आहे. F2 ची व्हॅल्यू 18 आहे. आणि मल्टिप्लाय बाय किती तर H इज इक्वल टू 2 आहे. झालं क्लिअर. फॉर्म्युला पाठ असेल. व्हॅल्यू शोधल्या की मांडायचे आणि म्हणजे किमती मांडायच्यात आणि उत्तर फाइंड करायचे. लक्षात आलं असेल. यस 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 बोला. यस सांगा पटपट. यस मास्तरनं शिकवलेलं. यस पोरही उत्तर देतात. छान 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 गुड. इथं कॅल्क्युलेशन 9 प्लस इथं काय मिळेल बघा 9 प्लस इथं 35 मायनस 20 मिळालं 15 आणि या ठिकाणी काय 70 मल्टिप्लिकेशन मायनस इथं 38 मायनस आणि मल्टिप्लाय बाय 2 कॅल्क्युलेशन करूया. 9 प्लस इथं 15 आणि सबस्ट्रॅक्शन 10 मायनस 8 किती आलं 2. नेक्स्ट इथं किती आलं 6 आणि 6 मधून पा इथं 10 मायनस 8 आलं 2. 6 मायनस 3 किती येतंय पटपट पटपट बोला 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 पटपट सांगायचं आहे. 3 आलं. मल्टिप्लाय बाय परत किती आहे 2 आणि हे कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. कोणतं कॅल्क्युलेशन मेन आहे. आता कॅल्क्युलेशन हे तुम्हाला करायचं कोणतं हे बघा 15/32 इंटू 2 हे कॅल्क्युलेशन. चला करूया. कॅल्क्युलेशनला तुम्हाला वेळ. चला कॅल्क्युलेशन पटपट पटपट करा. पटपट कॅल्क्युलेशन तुम्हाला करायचं आहे. बोला. बेएक बे राहिले बेसक 12 म्हणजे आम्हाला फायनल कॅल्क्युलेशन 15/16 हा भागाकार करायचा. भाग जात नाही 0. नंतर 150 ला भाग द्या. 16 144 उरले परत किती उरले 6 बाहेरून शून्य घेतला 16 परत उरले किती रे 12 परत 12 उरले परत 16 85 16 96 112 म्हणजेच अप्रॉक्सिमेट ही व्हॅल्यू 0.93 आहे. पण हा 7 असल्यामुळे ह्याला किती केला 4 म्हणजे काय मिळालं बघा 9 प्लस 0.94 म्हणजेच काय मिळालं बघा 9.94 हा आमचा मोड झाला. आणि मग फायनली मोड इज इक्वल टू 9.94 काय रे लिटर हा आमचा ह्या ठिकाणी मोड फायनल आन्सर. यस चला यस सगळ्यांना कळलं असेल बेटांनो चला उत्तर देत आहेत. उत्तर तर दिलेच पाहिजेत. आन्सर दिल्याशिवाय मजा नाहीये.
उत्तर तुम्ही प्रश्नाची उत्तर दिलेच पाहिजेत. एक 1 2 3 4 एक्झाम्पल कव्हर करायचं आहे. चौथं एक्झाम्पल आपण कव्हर करणार आहे. चौथं एक्झाम्पल साठी या पहा बरं, क्लास कंटिन्युअस नाही आहेत, क्लास कंटिन्युअस नाही आहेत, क्लास कंटिन्युअस नसतील, क्लास 5 to 9 10 to 14 क्लास कंटिन्युअस नसेल तर तुम्हाला सांगितलंय सुरुवातीला क्लास कसे करून घ्यायचे, कंटिन्युअस करून घ्यायचे. मग पहिला क्लास पहा, क्लास कसे करून घ्यायचे, कंटिन्युअस करून घ्यायचे. क्लास कसे कंटिन्युअसच पाहिजेत हे लक्षात घ्या. क्लास कसे पाहिजेत, कंटिन्युअस पाहिजेत. एज सुरुवातीला एज कशामध्ये दिलंय, इयर्स मध्ये. एज दिलंय इयर्स मध्ये. मग क्लास आपण लिहूया 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 आहेत. ओके, इथं लेस दॅन काय म्हणायचं, लेस दॅन काय रे 5. नेक्स्ट पुढं 5 to काय, 5 to 9. नेक्स्ट 10 to 14. त्याच्या पुढं 15 to 19 आणि 20 to 24 आणि काय रे 25 to 29. इथपर्यंत क्लिअर झालं का? मग क्लास कंटिन्युअस नाही आहेत म्हणून आम्हाला एक कंटिन्युअस क्लासचा टेबल तयार करून घ्यावा लागेल. कोणता, कंटिन्युअस क्लासचा टेबल करून घ्यावे लागेल. पण इथं लेस दॅन 5 आले. लेस दॅन 5 म्हणजे इथून काय, क्लास परत बघा, हे क्लास कसे येतात, लेस दॅन 5 आलंय तर आणखी एक वाढूच आपण. लेस दॅन 5 आलंय तर इथं 0 to काय झालं, 0 to लेस दॅन 5 म्हणजे 0 to किती आहे, 0 to किती आहे 4. 0 to किती आहे, सॉरी 0 to किती आहे 4 आहे, लक्षात येते. त्याच्यानंतर हा 5 to किती आहे 9. त्याच्यानंतर 10 to किती आहे 14 हा आहे असाच. 15 to 19 आणि 20 to 24 आणि 25 to 29. क्लास कंटिन्युअस नाही आहेत, आम्हाला कंटिन्युअस क्लास बनवायचे आहेत. कंटिन्युअस क्लासेस तयार करायचे. मग ह्याच्यातून मायनस 0तून मायनस करायचं 0.5 म्हणजे निगेटिव्ह कडे जाणार काही गरज नाहीये. मग इथं 0 आलं आणि वरच्यात मिळवायचे 4.5. त्याच्यानंतर याच्यातून मायनस करा, काय आलं 5 मधून 5 मायनस करा, 0.5 मायनस केल्यानंतर काय मिळालं हे आणि वरच्यात मिळवा. हे झालंय रे, झालंय. याच्यातून 9.5 हे तुम्हाला येत आहे 14.5. नेक्स्ट 14.5 टू 19.5 याच्यातून सबस्ट्रॅक्शन 19.5 टू ॲडिशन, वरच्यात ॲडिशन खालच्यातून सबस्ट्रॅक्शन. हे झालं 24.5. ह्यातून सबस्ट्रॅक्शन 24.5 वर 29.5. इथपर्यंत सगळ्यांच्या डोक्यात आला असेल, इथपर्यंत आला असेल तर फ्रिक्वेन्सी, नंबर ऑफ पेशंट, नंबर ऑफ काय आहे, नंबर ऑफ काय पेशंट. मग इथं काय 38. नेक्स्ट 32. नेक्स्ट 50. नेक्स्ट 36. 24 आणि 20. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी शोधायची. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे पटपट सांगायचंय. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीज 3 क्वेश्चन झालेत, बरेच क्वेश्चन झालेत आपले. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सीज, सगळ्यात मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी काय आहे, मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी आहे 50 आणि मग मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी 50 आहे तर दिस इज द मॉडेल क्लास. हा आमचा मॉडेल क्लास झालाय. मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी इज 50 आणि मग देअरफॉर ज्याची फ्रिक्वेन्सी मॅक्झिमम असते तो मॉडेल क्लास असतो. मॉडेल क्लास इज काय आहे, मॉडेल क्लास कोणता आहे, हा मॅक्झिमम फ्रिक्वेन्सी, हा मॉडेल क्लास कंटिन्युअस क्लासचा. मॉडेल क्लास इज 9.5 टू
14.5 इज द मॉडेल क्लास. लक्षात आलं असेल, हे मॉडेल क्लास झालं. मॉडेल क्लास प्रत्येकाला मिळालं. आता तुमच्याकडं फॉर्म्युला आहे मोड काढण्याचा. फॉर्म्युला काय आहे? मोड इज इक्वल टू फॉर्म्युला पार्ट एल प्लस इन स्क्वेअर ब्रॅकेट काय F1 मायनस F0 अपॉन ट्वाइस F1 मायनस F0 मायनस F2 आणि मल्टिप्लाय बाय काय रे H. आणि ह्याच्यात फक्त व्हॅल्यू टाकायच्यात, बाकी काहीच करायचं नाही. व्हॅल्यू L ची व्हॅल्यू काय आहे? L 9.5 मिळाला. नेक्स्ट L मिळाला. H म्हणजे दोघातला डिफरन्स 14.5 मायनस 9.5 डिफरन्स किती आहे? 5 मिळाला. त्याच्यानंतर F1 ची व्हॅल्यू शोध घ्या. लिहिलंय आपण. F1 कशाला म्हणतात? F1 कशाला म्हणतात? ह्या पा या ठिकाणी मॉडेल क्लास हा आहे. याला काय म्हणतात रे? झालंय पा याला म्हणतात F1. इसको बोलते F0 आणि नेक्स्टला काय म्हणतात? F2. ह्या गोष्टी त्या समोर आहेत. मग F आहे 50. F1 50. त्याच्यानंतर F1 इज इक्वल टू किती आहे? F0 मिळाला. आता F0 ची व्हॅल्यू पुढं किती आहे? 32 मिळाली. त्याच्यानंतर नेक्स्ट काय रे? F2 ची व्हॅल्यू समोर आहे 36. आणि हे सगळं फॉर्म्युला टाकायचंय, आम्हाला सोडवायचंय. असे भरपूर उदाहरणं घेतलेत, तुम्हाला सोडवता येणार आहे. पाहू टाकून बघू फॉर्म्युल्यात किमती व्हॅल्यू सबस्टिट्यूट करू. L किती आहे? 9.5 प्लस F1 पेट्यानो. मला माहिती आहे पोरांना कॅल्क्युलेशनला वेळ लागतो, वेळ देऊ वाटत नाही, पण कॅल्क्युलेशन तुम्हालाच करावं लागेल. मग इथं काय रे? 32 अपॉन इथं ट्वाइस 50 मायनस 32 मायनस काय? मायनस 36. आणि ह्यांना सगळ्यांना कितीने मल्टिप्लाय करायचंय? 5 न मल्टिप्लाय करायचंय. कितीनं? 5 न मल्टिप्लाय. आता काय कॅल्क्युलेशन होतंय बघा. 9.5 प्लस यांचं सबस्ट्रॅक्शन 18 डिवायडेड बाय इथं 100 मायनस सबस्ट्रॅक्शन इथं काय 8 आणि इथं काय 68 आणि मल्टिप्लाय बाय किती रे? 5. हे झालं. आता एवढं क्लिअर झाल्यानंतर नेक्स्ट आता मला जागा कमी पडतीये. थोडं झूम वर नेऊया. कॅल्क्युलेशन करूया. कॅल्क्युलेशन आम्ही करतोय. पहा आता कॅल्क्युलेशन मध्ये काय असेल बघा. 9.5 प्लस 18 अपॉन यांचं सबस्ट्रॅक्शन बोला. सबस्ट्रॅक्शन सांगायचंय पटपट. सबस्ट्रॅक्शन तुम्ही बोलायचंय पटपट सांगा. 100 मधून 68 सबस्ट्रॅक्ट करा 32 आणि मल्टिप्लाय बाय किती? 5. आणि हे कॅल्क्युलेशन कुठंतरी बाजूला करा. कोणतं? 18 अपॉन 32 मल्टिप्लाय बाय 5. कॅल्क्युलेशन करूया. बरं 32चा पाडा येत नाही, बेचा तर येईल ना रे बेटांनो. बे 1 बे, बेसक 12, इथं 92 18. काय झालं? 9 5 45 भागिले 16. कॅल्क्युलेशन करा. 16 1 16, 16 दुने 32, 16 दुने 32. उरले किती? 45 मधून 32 गेले, उरले किती बोला? 45 मधून 32 गेले, राहिले 13. बाहेरून शून्य घेतलं किती काय दिलं? दशांश. सांगा 16 85 16 16 16 8 100 किती? 16 8 बोला पटपट करायचंय. 16 8 128. उरले परत 2, परत 16 1 16. हा झाला आमचा भागाकार. म्हणजेच काय मिळालंय? 9.5 प्लस 9.5 प्लस 2.8
1 आणि ॲडिशन करूया. इथं आलं ॲडिशन, किती आलं 1. त्याच्यानंतर इथं 3, हातचाला 1, किती होतंय बघा, 3 झालं, दशांशला दशांश, आणि मग किती झालं, 10 आणि 2 12 का 13 होतंय बघा, 11 आणि 12. उत्तर सांगायचे पटपट पटपट सांगा पटपट. ॲडिशन इथं आलं 12 आणि मग मोड इज इक्वल टू काय आहे बेट्यांनो, हा झाला मोड. आणि युनिट काय ह्याचं एज इयर्स. अशा पद्धतीने आम्ही हे 4ही प्रॉब्लेम पाहिलेत. लक्षात येतंय का? तुमच्या लक्षात आला असेल 4ही प्रॉब्लेम आपण क्लिअर केलेत. बस सगळे प्रॉब्लेम आपले झालेत. मोड म्हणजे काय ही कन्सेप्ट शिकलोत, मोडवरचे क्वेश्चन घेतलेत, फॉर्म्युला काय आहे मोडचा हे पाहिला, लक्षात कसा ठेवायचा आहे, हा कॅल्क्युलेशन कसं करायचं, सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी व्यवस्थित पाहिल्यात. आता तुम्हाला याचा सराव करायचा आहे. घरी लेक्चर पाहिल्यानंतर तुम्ही लिहिलेलंच पाहिजे. लिखाण महत्त्वाचं आहे. लिहिल्याशिवाय सरावाशिवाय तुम्हाला कॅल्क्युलेशन करता येणार नाहीत, प्रश्न सुटणार नाहीत. कॅल्क्युलेशन तुम्ही करा. चला आपण या ठिकाणी येतच थांबूया. चला थांबूया. सर्वांना बाय.